तर बातमी येते धाराशिवच्या उमरगा नगरपालिका निवडणुकीतून। शिवसेना, काँग्रेस, लहुजी शक्ती सेना, रयत क्रांती आणि मित्रपक्ष यांच्या शहर विकास पॅनलतर्फे आज पत्रकार परिषद घेऊन आपला वचननामा जाहीर करण्यात आलाय। या पत्रकार परिषदेत नगराध्यक्षपदाचे उमेदवार किरण गायकवाड यांनी उमरग्याच्या सर्वांगीण विकासाबाबत आपली ठोस भूमिका मांडली। त्यांनी सांगितले की उमरग्याचा विकास हा आमचा प्रमुख अजेंडा असून पाणी, रस्ते, गटार, कचरा व्यवस्थापन आणि पारदर्शक प्रशासन यावर आमचा भर राहील। गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली कामं पूर्ण करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत। तसेच इतर मान्यवरांनीही विविध मुद्द्यांवर भूमिका मांडली, ज्यात भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाचा संकल्प, तरुणांकरता रोजगार संधी निर्माण करण्याचे आश्वासन, महिलांसाठी सुरक्षित आणि सुविधायुक्त शहर उभारण्यावर भर, शहरातील वाहतूक कोंडी, पाणी पुरवठा आणि स्वच्छता यावर तातडीनं उपाययोजना आणि सर्व प्रभागांचा समतोल विकास हा पॅनलचा केंद्रबिंदू असणार आहे। मान्यवरांनी असंही सांगितले की ही निवडणूक विकास विरुद्ध ठप्पपणा अशी असून जनता शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य निर्णय देईल। निवडणुकीच्या अनुषंगानं या शहरामध्ये इथली स्थानिक परिस्थिती बघता या ठिकाणी शिवसेना, काँग्रेस, रयत क्रांती पक्ष असेल, लहुजी शक्ती सेना असेल आणि इतर सामाजिक संघटना याची एक आघाडी करून उमरगा शहर विकास आघाडी आम्ही इथं या निवडणुकीला स्थापन करून आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत। आणि ह्या आघाडीच्या माध्यमातून सर्वच्या सर्व पॅनलला मताधिक्य घेऊन आम्ही निवडून देण्याचा आमची तयारी सुरू आहे। आणि ज्या पद्धतीनं आमचा प्रचार सुरू आहे, लोकांची जी भावना आहे, लोकांची जी आमच्याकडून आमच्या कार्यपद्धतीवर जी समाधान व्यक्त करत आहेत, जे आम्हाला प्रेम मिळत आहे, म्हणून नक्कीच या सर्वच्या सर्व पॅनल तर विजयी होणारच आहे। पण येणाऱ्या काळामध्ये या निवडणुकीच्या नंतर या आघाडीच्या या नगरपालिकेवरती झेंडा फडकल्यानंतर या शहराचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलो आहोत। या शहराचे मुख्य समस्या जे कचऱ्याचा प्रश्न आहे, स्वच्छ उमरगा करण्यासाठीच आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहोत। त्यानंतर कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न आहे, त्याच्यावर देखील लगेचच आम्ही भर देणार आहोत। त्यानंतर पाणी पुरवठ्याचा प्रश्न आहे, ते पाणी पुरवठा आपल्या शहरवासियांना चांगल्या पद्धतीनं मिळावं, रेग्युलरली मिळावं आणि चांगलं शुद्ध पाणी मिळावं, यासाठी देखील भविष्यकाळामध्ये आपले प्रयत्न आणि त्याच्यावरती आपण काम जोरात करणार आहोत। त्यानंतर मुख्य रस्त्यावरती आपण बघतो की मुख्य रस्त्यावरती मोठी ट्रॅफिक जॅम होते आणि त्याच्यासाठी देखील हा मुख्य रस्ता आपल्याला खुला कसा करता येईल आणि पर्यायी जागा सर्व विक्रेत्यांना तिथं आपण कायमची एक जागा करून अत्याधुनिक तिथं भाजी मंडई असेल म्हणा किंवा आपल्या सेंटरच्या भागात जिथं जुनं सिव्हिल हॉस्पिटल होतं त्या ठिकाणी देखील पाठपुरावा करून त्या ठिकाणी देखील एक आपल्याला कॉम्प्लेक्स कसं करता येईल याच्यावर देखील आपला भर असणार आहे। त्यानंतर ह्या शहराच्या या वाढत्या शहराच्या अनेक गरजा लक्षात घेऊन वाढीव वस्तीमध्ये म्हणा या सर्व जागी आपल्याला चांगल्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं तयार करता येईल याच्यावरती आपला भर असणार आहे। सोबतच अनेक ठिकाणी विजेची समस्या आहे, लाईटचा प्रश्न आहे, त्याच्यावरती देखील आपण भविष्यकाळामध्ये काम करणार आहोत। ह्या शहरामध्ये युवकांसाठी देखील जे खेळाचे मैदानं अतिशय कमी उपलब्ध आहेत, त्याच्यासाठी देखील नगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याला एक अत्याधुनिक स्टेडियम कसं तयार करता येईल, जिथं सर्व खेळांचं सर्व सोयी उपलब्ध होतील आणि त्याचं देखील मार्गदर्शन उपलब्ध होईल, त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत। या शहरामध्ये सांडपाण्याचा देखील मोठा प्रश्न आहे, रोज साफसफाई होत नाही, ते सांडपाण्याचं देखील चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला या शहरामध्ये एक सीवेज ट्रीटमेंट प्लांट तयार करावा लागणार आहे, STP प्लांट, आणि त्या प्लांटच्या माध्यमातून आपल्याला हे पाणी, दूषित जे पाणी आहे ते आपल्याला त्याच्यावरती प्रक्रिया करून ते रिसायकल, रियूज कसं करता येईल आणि त्याचा उपयोग कसा करता येईल याच्यावरती देखील आपला भर असणार आहे। या शहरामध्ये जर का आपण बघितलं, एकुंडी रोड असेल, पतंगे रोड असेल, शिवपुरी रोड असेल आणि जो मागचा नाला आहे त्याला जोडणारा मागचा एक नाला आहे,
त्या ठिकाणी देखील त्या नाल्याची अवस्था जर बघितली आपण, पाऊस पडला तर तो नाला तुडूंब भरून तिथं ते पाणी घराघरात जातं. त्याचा देखील आपल्याला कायमस्वरूपीचा आपल्याला पर्याय करावा लागणार आहे. त्याचं खोलीकरण करून ते पाणी त्या उमरगा नदीला परत कसं जोडता येईल तिथं त्या पद्धतीने आपण प्रयत्न करणार आहोत. आणि त्या नाल्यावरती देखील एक स्कायवॉक कसं बांधता येईल, जेणेकरून आपण जर का पायी चालत गेलो तर या तिन्ही रस्त्यांची कनेक्टिव्हिटी चांगल्या पद्धतीनं जोडता येईल, या पद्धतीने आपण काम करणार आहोत. जुन्या गावात देखील मागच्या बाजूला आपण बघितलं, मलंग शाळेच्या मागच्या बाजूला असेल की तो काळे प्लॉटपर्यंतचा जो मोठा नाला आहे, मुख्य नाला, त्या ठिकाणच्या रहिवाशांची देखील तशीच अडचण आहे की पाऊस पडल्यानंतर इथल्या रहिवाशांची खूप अडचण होते. ते पाणी सर्व घरांमध्ये जातं. त्याच्यासाठी देखील कायमस्वरूपी पर्याय करावा म्हणून ते नाला मोठा करून ते नाला देखील त्यातलं पाणी देखील उमरगा नदीला कसं तिथं त्याचं प्रवाह कसं जोडता येईल याचं आपल्याला कायमस्वरूपीचं नियोजन करावं लागणार आहे. सोबतच चौगुले सरांच्या माध्यमातून गेल्या टर्ममध्ये पाणी पुरवठ्याची योजना मंजूर झालेलीच आहे, त्याचं काम प्रगतीपथावरती आहे. मुख्य रस्त्याचं देखील काम मंजूर आहे, त्याचं काम प्रगतीपथावरती आहे. आणि जे आपल्या मुख्य रस्त्यावरती आपण जे सांडपाणी असेल, वॉटर वेस्टेज झालं असतं, त्याला ते गटारीचं स्वरूप यायला लागलंय. हे काम झाल्यानंतर देखील त्याचं देखील कायमस्वरूपी त्याची योजना इथं मंजूर आहे. कायमस्वरूपी त्याचं काम, तो प्रश्न मार्गी लागणार आहे, जेणेकरून त्या मुख्य रस्त्यावरती मुख्य रस्ता होणार आहे. साईडला फुटपाथ आहे आणि त्याच्या साईडला स्टॉर्म वॉटरचं पाणी हे जाण्यासाठी तिथे एक योजना आहे, जेणेकरून लोकांना जे चालत येतात मेन रस्त्यावरनं त्यांना देखील त्रास होणार नाही. आपल्या शहरामध्ये आपण बघतो की नागरिक स्वास्थ्याबद्दल जागरूक आहेत आणि भरपूर नागरिक वॉकिंगला जातात, सकाळ संध्याकाळ जातात. आणि आपल्या त्या ठिकाणी ज्या ठिकाणी ते जातात त्या ठिकाणी देखील आपल्याला वॉकिंग ट्रॅक हे करणं गरजेचं आहे. डिग्गी रोड असेल, एकोंडी रोड असेल, गुंजोटी रोड असेल, कोरेगाव रोड असेल, मुळज रोड असेल, ह्या रस्त्याचं रुंदीकरण करून आपल्या साईडला वॉकिंग ट्रॅक करून लोकांना ती सुविधा कशी देता येईल याचा देखील आपल्याला पाठपुरावा करायचा आहे आणि ते काम करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं आपण वेगवेगळं विजन घेऊन या शहरामध्ये भविष्यकाळामध्ये आपण काम करणार आहोत. आणि जे लोक लाईटची समस्या सांगतात आणि इतर विषयी समस्या सांगतात त्या देखील आपण त्याचा चांगल्या पद्धतीनं त्यांचं भविष्यकाळामध्ये काम करून समाधान करू. सोबतच आरोग्याचा प्रश्न आहे, आरोग्याच्या प्रश्नात देखील आपण आपल्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये लोकांची प्रत्येक घराघरात जाऊन तपासणी म्हणा, त्यांना औषध उपचार म्हणा, हे कशा पद्धतीने करता येईल चांगल्या पद्धतीनं याची आपण काळजी घेणार आहोत. त्यानंतर मागच्या कालखंडामध्ये आमदार साहेबांच्या टर्ममध्ये अनेक धार्मिक स्थळांचा आपण विकास काम केलेलं आहे. तरीही एक 7-8 धार्मिक स्थळं अजून पेंडिंग आहेत, त्याचं देखील आपल्याला भविष्यकाळामध्ये आपल्याला काम करायचं आहे. प्रत्येक जाती धर्मातील लोकांचे अंत्यविधीचे जे ठिकाण होते ते ठिकाण त्यासाठी ते विकसित करण्याचं काम चौगुले सरांच्या माध्यमातून गेल्या कालखंडामध्ये झालेलं आहे. पण उर्वरित ज्या जाती धर्मातील लोकांच्या अजून मागण्या असतील त्याचा देखील विचार करून त्याच्यासाठी देखील निधी मंजूर करून या शहरामध्ये त्यांची देखील सोय करण्यासाठी आपण ते काम करणार आहोत. अशा पद्धतीनं सर्व प्रश्नांवरती विचार करून आपण भविष्यकाळामध्ये काम करणार आहोत. अंगणवाडींचा देखील या शहरामध्ये मोठा प्रश्न आहे. अंगणवाड्यांची परिस्थिती आपल्या शहरामध्ये जर बघितली तर कोण आपल्या घरी घेतंय, कोण कुठल्या समाज मंदिरामध्ये घेतंय, कोण भाड्याच्या एका खोलीमध्ये घेतंय. पण त्याच्यासाठी देखील आपल्याला त्या लहान मुलांचा विचार करून, त्या अंगणवाडी सेविकांचा विचार करून त्यांना आपल्याला एक कायमस्वरूपी एक चांगलं बांधकाम करून त्यांना क्लासरूम असेल, ई लर्निंगचं फॅसिलिटी असेल म्हणा, त्या छोट्या मुलांना खेळण्यासाठीचं छोटंसं मैदान म्हणा, त्यांना खेळण्याचं साहित्य म्हणा, अशा पद्धतीनं लहान मुलांच्या शिक्षणात देखील नगरपालिकेच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं आपल्याला लक्ष देता येईल असं मला इथं सांगायचं वाटतंय. आणि आणखीन विषयांवरती आपल्याला भविष्यकाळामध्ये काम करायचं आहे. या नागरिकांच्या ज्या सूचना असतील त्याचा देखील आपल्याला भविष्यकाळामध्ये विचार करून त्यांचं समाधान करण्याचा आपला भविष्यकाळामध्ये प्रयत्न असणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून जे नगरपालिकेचा जो कारभार आहे तिथं जेव्हा सर्वसामान्य जनता ती अडचण त्यांची घेऊन जातात तिथं त्यांना लोकप्रतिनिधी भेटत नाहीत, अधिकारी भेटत नाहीत, भेटले तरी त्यांना समाधानकारक उत्तर मिळत नाही. त्याच्यासाठी देखील आपण आमच्या सर्व उमेदवारावरती विश्वास ठेवा. ते आपल्यासाठी तिकडं सातत्यानं नगरपालिकेमध्ये उपलब्ध राहतील, अधिकारी उपलब्ध राहतील आणि एक चांगल्या पद्धतीचं पारदर्शक कारभार, समाधानकारक कारभार आपल्या जनतेसाठी आपल्याला उपलब्ध करून द्यायचा आहे. आणि नागरिकांची गैरसोय होऊ नये. जे काही आपल्या दुकानात जातात, नोकरीसाठी जातात, त्यांना देखील एक वेळ मिळावी. आपण जरा तंत्रज्ञानाचा वापर जर केला तर ऍप्लिकेशनच्या माध्यमातून म्हणा, QR कोड स्कॅनरच्या माध्यमातून म्हणा,
नागरिक त्यांची तक्रार नोंदवू शकतात आणि त्या तक्रार नोंदवल्यानंतर त्यांना एक ठराविक वेळ दिली जाईल आणि त्या वेळेला लोकप्रतिनिधी असतील, नागरिक असतील, आपले अधिकारी असतील, हे तिथं उपलब्ध राहून त्यांची समस्या सोडवण्यासाठी ते स्वतः तिथं हजर राहतील, एवढं आमच्या आघाडीच्या वतीनं तुम्हाला वचन देतो. जेणेकरून जे वाईट प्रवृत्ती आहे त्याला देखील आपल्याला आळा घालण्यामध्ये यश मिळेल आणि पोलिसांना देखील आपल्या माध्यमातून, सर्व नागरिकांच्या माध्यमातून देखील सहकार्य होईल. या पद्धतीने आपली भविष्यकाळामधलं काम असणार आहे. सर, विकास कामासाठी निधी उभारण्यासाठी म्हणजे तुमचं रोडमॅप काय राहणार आहे? ह्या शहरामधले जे विकास कामं आहेत ते विकास कामं करून घेण्यासाठी आपल्याला जो नगरपालिकेचा निधी असतो ते नगरपालिकेचा निधी आपल्याला माहिती आहे की आपली क वर्गाची नगरपालिका आहे, ती त्याचं उत्पन्न किती आहे आपल्या सर्वांना माहिती आहे. पण त्या उत्पन्नामध्ये देखील आपल्याला विचार करण्याची गरज आहे. आतापर्यंत जर का आपण बघितलं, फक्त लाईटच्या खर्चावरतीच वर्षाला 2 ते 2.5 कोटी खर्च केले जातात. त्या लाईटच्या प्रश्नावर देखील आपण जर का सोलार फॅसिलिटी जर का उपलब्ध करून दिली, ते लाईटच्या खर्चामध्ये देखील बचत होऊ शकते आणि जे 2-2.5 कोटीवरचा जो खर्च आहे तो 20-25 लाखापर्यंत येऊ शकतो. अशा पद्धतीनं आपण ते जो आपला अतिरिक्त खर्च आहे याच्यावरती आपण नियंत्रण आणून त्या जे उरलेले पैसे असतील ते नागरिकांच्या सेवेसाठी आपण उपलब्ध करू शकतो. सोबत आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक साहेब आहेत, त्यांच्या माध्यमातून आपल्याला या शहरासाठी मोठ्या प्रमाणावरती निधी मिळू शकतो. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत, यांच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणात निधी होऊ शकतो. फक्त आपण चांगल्या पद्धतीने या शहराच्या समस्या नेतेमंडळींसमोर मांडले, पक्ष कोणता का असेना ते आपल्या शहरासाठी सर्व नागरिकांचा विचार करून ते या शहराच्या विकास कामासाठी मदत करतील एवढी मला खात्री वाटते. उमरगा नगरपालिकेमध्ये काय करायचं काय नाही हे त्या वेळेला घडणाऱ्या प्रसंगानुसार आपल्याला करावं लागतं आणि तेवढे दक्ष असणारे लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी असले पाहिजेत. बारकाव्यानं बघणं गरजेचं आहे. महाराष्ट्रात सुलक्षणाताई शिंदे नगराध्यक्ष असताना उमरगा शहरामध्ये 25 अंगणवाड्या मी मंजूर करून आणल्या. नगरपालिका हद्दीत अंगणवाडी मिळत नाही, राज्यात आणि देशात कुठेही नव्हती. फक्त उमरग्यात पहिल्यांदा 25 अंगणवाड्या आपण चालू केल्या आणि महिला व बाल कल्याण मंत्री मुंदडाताई होत्या. अरे मग रवी मी बी घेते म्हणून त्यांनी आंबेजोगाईला घेतले. पहिल्यांदा 2च ठिकाणी या अंगणवाड्या चालू झाल्या. त्याच्यामुळे तिथं बसल्यावर जो प्रश्न तयार होईल त्या पद्धतीनं त्याला मार्ग काढता येतो. सहज लक्षात आलं की बाबा उमरग्यात एक जनावरांचा बाजार भरवा. बिरदेवावर जनावरांचा बाजार चालू केला आम्ही. ऑडिट ऑब्जेक्शन आलं, नगरपालिकेला जनावरांचा बाजार भरवता येत नाही, ग्रामपंचायत हद्दीत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ते होते. मी त्यांना सांगितलं की आमच्या ओन फंडातून आम्ही खर्च करतोय, तुम्हाला रुपये मागत नाही. नगरपालिकेच्या उत्पन्नातून आम्ही खर्च करू, तुमचं काय ऑब्जेक्शन आहे? केला खर्च. पहिल्या वर्षी 1 लाख रुपये नुकसान झालं, दुसऱ्या वर्षी 50,000 नुकसान झालं, तिसऱ्या वर्षीपासून 1-2 लाख रुपयाचा फायदा नगरपालिकेला होतोय. या 2-3 वर्षात जरा नगरसेवक नसल्यामुळं, नगराध्यक्ष नसल्यामुळं त्या ठिकाणी कोण जास्त लक्ष देत नाहीत. परंतु जेवढे म्हणून जनावरांचे व्यापारी आहेत सगळे माझे दोस्त आहेत. ते सगळेजण म्हणतात किंवा एवढं चांगलं नियोजन कुठल्याही बाजारात आम्हाला बघायला मिळत नाही. एवढं उमरगा नगरपालिका आम्हाला सुविधा देते. पुन्हा त्या पद्धतीनं आपण काय, उमरगा शहर म्हणजे काय लय मोठं शहर नाही, शेतकऱ्याचंच आहे. छोटासा व्यापार म्हणजे काय एवढं मोठं बाजारपेठ नाही आपली. त्याच्यामुळे हे जे न होणाऱ्या गोष्टी आहेत त्या केल्या आणि आता या पुढच्या काळामध्ये याच पद्धतीनं जे जे सुचल, जे आवश्यक आपल्याला आहे ते निस्तारण्याचा आपण प्रयत्न करू. त्याच्यामुळं तिथं बसणारे माणसं आणि बरोबर असणाऱ्या माणसांनी जर वेगळ्या प्रकारचं सहकार्य केलं तर निश्चितपणानं कुठलंही काम आपल्याला चांगलं करता येतं, चांगल्या पद्धतीचा निधी आपल्याला आणता येतो. हे आम्ही त्याही काळात केलं, विरोधात असतानाही केलं. आता तर आम्ही सत्तेत आहोत. नगरविकास खातं एकनाथजी शिंदे साहेबांकडे आहेत. पाहिजे तेवढा निधी उमरग्यात ज्ञानराजजी चौगुलेंनी आणलाय, भविष्य काळात सुद्धा आम्ही आणत राहू.
एवढंच या प्रसंगी मी सांगतो. निधीची कुठेही कमतरता पडणार नाही. नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने जसा पक्षाचा आदेश आहे त्याप्रमाणे युती आघाडी करण्याचा प्रयत्न केला. माननीय पालकमंत्री प्रतापराव सरनाईक आणि राणादादा पाटील तसंच बावनकुळे साहेब यांनी मिळून सांगितलं की उमरग्याची जागा शिवसेनेला सुटली म्हणून आम्ही त्याबद्दल आग्रही राहिलो. आमच्याच प्रमाणे उभाट्याने काँग्रेसला फसवलं आणि त्यांनी फॉर्म भरले. त्यानंतर आम्ही शहराच्या विकासाच्या दृष्टीनं शहर गुन्हेगारी मुक्त करण्याच्या दृष्टीनं त्याचप्रमाणे विकासासाठी शक्ती एकत्र येण्याच्या दृष्टीनं आम्ही ही आघाडी केलेली आहे आणि यातून अत्यंत तरुण असे उमेदवार दिलेले आहेत. विकास निधीला कमी पडणार नाही. विकासाच्या कामाच्या मुळे पराभव झाला नाही किंवा शहरात मतदानही कमी झालं नाही. लोकसभेपेक्षा मतदान वाढलं. एक जनरल वातावरण तालुकाभर जी निर्मिती केली गेली विधानसभेच्या वेळेस ती आम्ही यावेळेस भेदून काढू आणि प्रचंड मताने ही 25च्या 25 नगरसेवक आणि नगराध्यक्षाला निवडून आणू. पण भविष्य काळात ज्या ज्या अडचणी निर्माण होतील नगरपालिकेच्या माध्यमातून त्या आपण परिपूर्ण कशा पद्धतीनं सोडवता येतील ते निश्चित करू. मागच्या त्यांच्या कालखंडातलं एक नगरपालिकेची बांधलेली अर्धवट बिल्डिंग अजून आहे. त्यासाठी कुणीही नगरसेवकांनी प्रयत्न केला नाही. कधी माझ्याकडे डिमांड सुद्धा केली नाही की बाबा या अर्धवट बिल्डिंग आहे, याच्यात फंड्स कमी आहेत, उपलब्ध करून द्या. त्यापेक्षा वेगळ्या वेगळ्या योजनांसाठी आपण भरपूर पैसे या ठिकाणी उपलब्ध करून दिले. आणि मी आता खात्रीने सांगतो आम्ही आल्यानंतर 1 वर्षाच्या आत नवीन इमारतीत ट्रान्सफर होईल. नवीन इमारत आम्ही वापरायला घेऊ आणि उमरगा शहराच्या आजूबाजूचे जेवढे रस्ते आहेत ते आपल्याला सुस्थितीत कसे करता येतील ते करण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न केला. उमरगा शहराची हद्द ही महसुली हद्द जेवढी शहराची आहे तेवढा सगळा भाग नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात घेतलेला आहे. त्यामुळे तेवढ्या टोकापर्यंतचे तर रस्ते आपण केलेले आहेत. पूर्वी गावात नीट लाईट लागत नव्हती. आपण 2.5 वर्षाच्या कालखंडात बघितलं असेल. स्ट्रीट लाईट लागले. गावच्या शेवटच्या टोकापर्यंत कशा पद्धतीनं मेन रस्त्यानं जाता येत आहे. परगावी जाणारे खास करून जे रस्ते आहेत अशाही रस्त्यांना आपण मुळज रोड असेल, तिरकुळे रोड असेल, त्यामध्ये त्या रोडवर पुन्हा गुंजुटी रोड असेल लाईट लावली. एक चांगलं शहर कशा पद्धतीने दिसतंय आपण करता येईल ते करण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न केला. पाण्याची योजना त्याबद्दल बोलायची गरज नाही. अंतर्गत रस्ते आता काम चालू आहेत. प्रशासकीय इमारत आपण बघितली असेल. तहसीलची इमारत झालेली आहे. त्याच्यानंतर आता पंचायत समितीची थोड्या दिवसात तीही मंजुरी मिळेल निश्चितपणानं. त्याचबरोबर एसडीएम ऑफिस त्याचीही बिल्डिंग आपण मोठी केलेली आहे. कोर्टाचं अद्यावत कोर्ट आपल्याकडे या ठिकाणी सरांच्या काळात मंजूर होतं. ती बिल्डिंगला फंड्स नव्हते, आपण तेही करून घेतले. 1 वर्षाच्या मागच्या कालखंडात आता बोलू नये म्हणून तरी बोलतो मी माझे आमदार म्हणून की जेवढा म्हणून निधी प्राप्त झाला तेवढा आपण आतापर्यंत खर्चितच आहोत. 1 वर्ष झालं नूतन आमदार होऊन त्यांनी किती पैसे या शहराच्या विकासासाठी उपलब्ध केले हाही प्रश्न त्यांना कोणीतरी विचारला पाहिजे. काल मला ऐकण्यात आलं की काल बोलत असताना त्या आमदारांनी सांगितलं की ते आमदार अजून त्यांना माझे आमदार म्हणत नाहीत, कोणी सगळे आमदारच म्हणतात. आता ती काय मला लोकांनी आमदार म्हणून मी काय लोकांना काय असं काय सांगत सुटलं नाही. लोकांच्या मनातली ती भावना असेल तर मला मी रोखू शकत नाही ना. मी उलट सर्व ठिकाणी सांगतो, तुम्ही साक्षीदार असाल बऱ्याच ठिकाणी. कोणी चुकून जर मला स्टेजवर आमदार साहेब म्हणलं तर अरे माझे आमदार म्हणा असं मी स्वतः कित्येक वेळेस सांगितलंय. त्यामुळे लोकांना काय वाटतं आमच्या विषयाने लोकांना एकच सांगतो, जनमानसातली जी कामं करण्याची प्रवृत्ती आमची आहे त्यामुळेच भविष्य काळात सुद्धा आम्ही या नगरपालिकेवर किरणजी गायकवाड नगराध्यक्ष असतील. आमचे 25 पैकी 24 काही म्हणजे हातावरचे 11 नंतर 13 धनुष्यबाणाचे आणि 2 नंबरचं शिलाई मशीन असे सगळे नगरसेवक निवडून येतील. त्यात माझ्या मनात कुठलीही शंका नाही. त्याचं कारण सांगतो, माणसं इतिहास बघून भविष्य घडवत असतात आणि आमचा इतिहास बघूनच पुढचं भविष्य घडलं जाईल हा आत्मविश्वास माझ्या मनात आहे. आपण कोरोनाच्या काळात बघितलं असेल
तुम्ही एकंदरीत शहरातल्या सगळ्या गोष्टीकडे बघितलं असाल तर ज्यांचा एकुलता एक चिरंजीव आपण ज्याला म्हणू, आपल्या मुलावर प्रत्येक आईवडिलाचं प्रेम असतंय आणि तसल्या कठीण काळात एकुलता एक किरण असताना सुद्धा त्यांनी त्याचा कुठलाही विचार सरांनी केला नाही आणि मामीने पण केला नाही. पण किरण आघाडीवर राहून करोनाच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये सहभाग नोंदवून आर्सेनिक गोळ्या होऊ नये म्हणून तुम्हाला तिथून तयारी, झालेल्या काही लोकांना क्वारंटाईन करून ठेवण्याची व्यवस्था, त्यांच्या भोजनाची व्यवस्था, त्यांच्यासाठी केअरटेकर म्हणून कोणी उपलब्ध असेल तर त्याला राहण्याची वेगळी व्यवस्था, अशा पद्धतीनं कोरोनाच्या कालखंडात किरणनी जेवढं काम केलंय तेवढं दुसऱ्या कुठल्याही युवकांनी केलं नाही. हा माझा स्वतःचा दावा आहे, ते तुम्हालाही माहित आहे. याचसाठी सांगतो, आनंदाच्या काळात कोणी तुमच्या सोबत असेल पण दुःखाच्या काळात, अडचणीच्या काळात सोबत राहणारा एक तरुण युवक म्हणून किरणजी यांची ओळख या शहराला आहे. त्यामुळं सगळ्या जनमानसातली भावना आहे आणि त्याचं कारणही सांगतो. आता आमची पहिली फेरी उमरगा शहरातली झाली, जवळजवळ दुसरी अर्धवट फेरी झाली म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. प्रत्येकाच्या घरात आमचा प्रत्येक नगरसेवक जाऊन पोहोचलेला आहे. त्या प्रत्येकांची भावना आहे किरणच्या बाबतीत आणि आमच्या या आघाडीच्या बाबतीत निश्चितपणानं आम्ही तुम्हाला मतदान करू. पण भविष्य काळात आमच्या काही थोड्याशा समस्या असतील त्या सोडवाव्यात आणि त्या तुम्ही सोडवाल, ही त्यांची स्वतःची मतदारांची भावना आहे. आम्ही नाही बोलत साहेब तुमच्या काळात मागे झालं, आता पुढे आमचं थोडं राहिलंय. वाडी वस्त्यात काही ठिकाणी लाईटचे प्रॉब्लेम आहेत, नाही याच्यातला भाग नाही. नगरपालिका या बाबतीत आपण विचार केला तर 5 मूलभूत सुविधा नागरिक आपल्याला मागत असतात. सुस्थितीतला रस्ता असावा, रस्ता स्वच्छ असावा, गटारी चांगल्या असाव्यात, पाणी वाहता असावं, गटारी काढल्या जाव्यात, पतदिव्यावर लाईट लागलेली असावं, पिण्याचं शुद्ध आणि मुबलक पाणी मिळावं, एवढ्याच अपेक्षा घेऊन नागरिक आपल्याकडे असतात. आणि या सगळ्या अपेक्षा आपण भविष्यकाळात सोडू. आता किरणजीने बोलता बोलता सांगितलं की सांडपाण्याचं व्यवस्थापन करायचं आहे. 25 कोटीची योजना आहे आपल्या या, आपण जे स्मशानभूमीच्या अलीकडच्या बाजूला थोड्या ठिकाणी ती योजना राबवून आलेले सगळं गटारीचं पाणी त्या ठिकाणी फिल्ट्रेशन करून आपण केलेल्या त्या तलावासारख्या छोट्याशा डॅममध्ये ते स्वच्छ पाणी कसं आपल्याला ठेवता येतं तो भाग स्वच्छ करून बाजूला आपण वॉकिंग ट्रॅक केलंय. त्याच्या बाजूला स्मशानभूमी आहे आणि स्मशानभूमीच्या बाबतीत मी सांगायची गरज नाही, ती स्मशानभूमी तर अद्यावत आपण केलीच. नुसती स्मशानभूमी तयार करून कित्येक शहरांनी तयार झाल्या नाही, पण त्याचं व्यवस्थापन ठेवण्याची जबाबदारी सुद्धा आम्ही आमच्या माध्यमातून वेगळ्या पद्धतीने पार पाडतोय. म्हणून इतकी सुंदर आणि स्वच्छ स्मशानभूमी तुम्हाला मराठवाड्यात तर कुठं बघायला मिळणार नाही. त्याच धर्तीवर आपण महादेव मंदिराच्या पलीकडच्या बाजूनं जाणाऱ्या रस्त्याला सुद्धा धनगर समाजाची, मराठा समाजाची एक वेगळी स्मशानभूमी आहे, ती आपण आता अद्यावत त्याचं काम चालू आहे. इतरही शहराची हद्द वाढलेली आहे. वेगळ्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी कशा पद्धतीनं त्या स्मशानभूमीची व्यवस्था भविष्यकाळात करता येते तेही करण्याचा आमचा मानस असेल. अशा पद्धतीनं ज्या काम करताना ज्या अडचणी येतील त्या सोडवण्याचं निश्चितपणानं आम्ही काम करू. कुठलाही निधीचा विषय निर्माण होणार नाही. निधी कसा उपलब्ध करून घ्यायचा हे चांगल्या पद्धतीचं आकलन मी रवी सरांकडून घेतलेलं आहे. घी सीधी उंगली से नहीं निकलता होगा तो कभी कभी उंगली टेढ़ी करनी पड़ती है. या उक्तीनं शासन जरी आमचं असलं तर मी शासन दरबारी शासनाच्या विरोधात एखादी बोलायची वेळ आली तरी बोलून त्या पद्धतीनं निधी या शहरासाठी उपलब्ध करून घेतलेला आहे. आणि निश्चितपणानं माझ्यापेक्षा किरणजी तर जास्त धडे गिरवलेले आहेत, त्यामुळं त्यांच्या माध्यमातून विकासाला कुठेही अडचण येणार नाही, निधीचा तर येणारच नाही याची खात्री आमच्या मनात आहे. त्यामुळे या शहराला याहीपेक्षा आमच्यापेक्षा तुमच्या मनात ज्या संकल्पना आहेत, आम्ही ज्या पद्धतीनं नागरिकांची काळजी करू, याच धर्तीवर किमान एक 6 महिन्यात पत्रकार परिषद घेऊन तुमच्या काही सूचना असतील त्या सूचनाचा अंमल घेऊन पत्रकारांच्या संकल्पनेतला हा उमरगा निर्माण करण्याचं काम आम्ही निश्चितपणानं करू, हेही अभिवाचन या माध्यमातून आम्ही देतोय. आता मी काँग्रेस पक्षाकडून अशी अपेक्षा ठेवली उमरग्यासाठी की बाबा पहिलं तर आम्ही स्वतंत्र घोषणा केलेली होती, पण आम्हाला उभीटीनं म्हणलं नाही स्वतंत्र नका, आपण मिळून लढू. चला बाबा मिळून लढू म्हणून एक रेस्ट हाऊसला आपल्या समोरच एक घोषणा केली आणि त्यानंतर त्यांनी बोलण्याचा प्रयत्नच केले नाहीत. ज्यावेळेस आमची तयारी आम्ही केली, पण बाबा एकट्यानं तयारी करून काही या उमरगा शहरामध्ये शिव होणार नाही, आपण कुणासोबत तर काम केलं पाहिजे ह्या भावनेनं आम्ही सराशी चर्चा केली आणि 5-6 लोकांची आम्ही कमिटी केलीत पुन्हा व उमरगा शहरासाठी का केलं पाहिजे. मग त्यामध्ये सगळ्याची चर्चा होऊन एक 5-6 लोकांची कमिटी झाली, आपण असं मिळून करू आणि त्या पद्धतीनं उमरगा शहरासाठी काँग्रेस पक्ष म्हणून प्रामाणिकपणानं आम्ही यापुढेही काम करू. आणि मी माझ्या वतीनं
असं आम्ही वचन देतो की आमचा नगरसेवक यापुढे कुठल्याही भ्रष्टाचाराच्या बाबतीत कुठेही जर काही आढळला तर त्याला वैयक्तिक आम्ही जबाबदार राहू आणि उमरगा शहरासाठी प्रामाणिकपणे काम करू या धर्तीवर. तर या शहराच्या विकासासाठी म्हणूनच काँग्रेस आणि शिवसेना आणि इतर पक्ष आणि काही सामाजिक संघटना यांच्या माध्यमातून ही शहर विकास आघाडी निर्माण झालेली आहे. खरं तर अमोल लोहिया मोरे भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष त्यांची उमेदवारी होती, पण एकंदरीत शहराच्या विकासाच्या दृष्टीनं चांगला विचार त्यांनी घेतला आणि त्यांनी स्वतःहून माघार घेतली. त्याबद्दल मी त्यांचेही मनपूर्वक या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आश्लेष भैया मोरे यांनी सुद्धा मनाचा मोठेपणा दाखवून त्यांनीही किरण होतकरू आहे. निश्चितपणानं या शहराच्या विकासासाठी आपण दोघं एकत्रित आल्यानंतर एक चांगला या शहराचा डेव्हलपमेंट प्लॅन करून आपण विकासाची दृष्टी करून ठेवून त्यांनी या शहराचा विकासाचा मॅप करायचं ठरवलंय. आपल्याला ज्ञात असावं किरणजी आणि अमोल भैया मोरे हे दोघं लंडन या ठिकाणी शिक्षणाला एकत्रित होते, एका ठिकाणी होते. त्यामुळं परदेशातल्या शहरांचं सुद्धा कशा पद्धतीने ही चर्चा झालेली म्हणून तुम्हाला सांगतो वैयक्तिक, तर कसा करायचा आपण या शहराचा विकास याचा प्लॅन सुद्धा त्यांच्या माध्यमातून तयार आहे. तेव्हा निश्चितपणाने एक खात्रीपूर्वक सांगतो, परदेशात गेल्यानंतर जे फील तुम्हाला मिळेल तसं उमरगा शहरात तर मिळण्याची व्यवस्था आपल्याला करण्याची व्यवस्था या दोन उभय तरुणांनी केलेली आहे. त्यामुळे तुमचं सहकार्य असावं एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. सर, निवडून आल्यानंतर नगराध्यक्ष असो किंवा नगरसेवक असो प्रभागामध्ये हे दिसून येत नाही अशी वारंवार टीका होत असते. मग तुम्ही निवडून आल्यानंतर म्हणजे याला तुम्ही वेगळं काय करणार जनसंपर्क कायम राखण्यासाठी प्रभागात? नक्कीच आपण आतापर्यंत जेव्हा प्रत्येक घराघरात जातो लोकांच्या त्याच तक्रारी आहेत की आमचं ऐकलं जात नाही, आम्हाला प्रतिसाद चांगला मिळत नाही. त्याच्यासाठी आम्ही चांगले जे आपल्या शहरासाठी शहराच्या कामांसाठी लोकांसाठी टाइम देऊ शकतात चांगले होतकरू ज्यांनी आतापर्यंत आपल्या सामाजिक कार्यातून स्वतःला सिद्ध करून दाखवलेत असे उमेदवार आम्ही इथं दिलेले आहेत. आणि नक्कीच त्यांच्या आतापर्यंत कामं बघत असताना जेव्हा त्यांना ह्या नगरपालिकेमध्ये जायची संधी मिळेल ते नक्कीच त्यांचा पूर्ण वेळ या जनतेच्या सेवेसाठी देतील याचा मला इथं विश्वास वाटतो. आणि शिवसेना असेल, काँग्रेस पक्षाची असेल, मित्र पक्षांची शेषी असतील, हे सर्वजण त्या लोकप्रतिनिधीवरती नियंत्रण ठेवून त्यांना सातत्यानं त्या नगरपालिकेमध्ये म्हणा किंवा आपापल्या प्रभागामध्ये सातत्यानं लोकांसाठी उपलब्ध असण्यासाठी ते त्यांच्या आमच्यावरती सर्वांवरती अंकुश ठेवतील याची मला इथे खात्री वाटते. आणि सोबतच मी आता सांगितल्याप्रमाणे ज्या लोकांना कामावरती जायचं असेल, ज्यांची दुकानं असतील, त्यांना सारखं नगरपालिकेमध्ये येऊ नये, जमत नाही, यायला जमत नाही, त्यांच्यासाठी देखील आपण विविध माध्यमातून आपण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण त्यांची तिथं अपॉइंटमेंट मिळावी, त्यांना त्यांच्या प्रश्नांवरती ते सोडवण्यासाठी त्यांना तिथं वेळ मिळावा, त्यांना समाधानकारक त्यांचं प्रश्न मिटावेत यासाठी आपण तिथं ते सेवा उपलब्ध करणारच आहोत. त्याच्या व्यतिरिक्त आपण प्रत्येक प्रभागामध्ये देखील प्रत्येक महिन्याला एक जनता दरबार घेऊन त्या ठिकाणच्या नागरिकांच्या जे समस्या असतील, स्वच्छतेच्या बाबतीत असतील, गटारीच्या बाबतीत असतील, लाईटीच्या बाबतीत असतील किंवा अन्य पर्सनल काही अडचणी असतील ते सोडवण्यासाठी आपण प्रत्येक प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव.